नमस्कार. बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजपासून साधारणपणे 30 दिवसांनी जर वेळेत विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर आजपासून साधारण 30 दिवसांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल. या अनुषंगानं राज्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायचा आपण प्रयत्न करतोय. विधानसभेचा आखाडा या नावानं, मला वाटतं विधानसभेचा आखाडा हा आपण आधी खडकवासल्यापासून सुरुवात केली आहे. आज आपण दुसरा मतदारसंघ घेणार आहोत, आंबेगाव विधानसभा मतदारसंघ. आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा राज्यातला एक निवडणुका लागल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा एक चर्चेचा, ज्याला आपण हॉट मतदारसंघ म्हणू असा असेल. कारण तिथं ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे अत्यंत विश्वासू एकेकाळचे आणि अत्यंत जवळचे दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं निवडणूक लढवणार आहेत. आणि त्यांच्या विरोधामध्ये देवदत्त निकम, जे एकेकाळचे वळसे पाटलांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे शिलेदार म्हणून ज्यांची ओळख आहे, ते देवदत्त निकम शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जवळजवळ त्यांचं नाव निश्चित आहे. ज्या पद्धतीनं शरद पवारांनी त्यांना बळ दिलेलं आहे, तर ते पाहता तेच शरद पवारांचे आंबेगावमध्ये उमेदवार असतील. आणि काही करून वळसे पाटलांचा पराभव कसा होईल या दृष्टीनं पवारांची एकूण व्यूहरचना असेल आणि देवदत्त निकम त्यासाठी त्यांचे उमेदवार असतील. याच विषयावरती आपल्यासोबत आज आपण त्या एकूण मतदारसंघातली परिस्थिती, एकूण राजकारण आणि एकूण त्या मतदारसंघाचा इतिहास या विषयावर बोलणार आहोत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अविनाश थोरात. अविनाशजी नमस्कार. नमस्कार. आता मी जे विश्लेषण केलं, जी काही मांडणी केली सुरुवातीची, त्याबद्दल नेमकं एक तुमचं विश्लेषण काय, किंवा तुम्ही काय कशा दृष्टीने बघता? वळसे पाटलांची खरंच काय परिस्थिती आहे? कारण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधनं फुटून अजित पवारांसोबत गेलेत. त्यांना एक शरद पवारांची धास्ती आहे, भीती आहे. तर या मतदारसंघाची परिस्थिती काय आहे? या मतदारसंघाचा जर विचार केला आपण, आंबेगाव मतदारसंघाचा, तर निश्चितच धास्ती आहे. कारण शेवटी हा पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्हा हा शरद पवारांचा जिल्हा मानला जातो. पण एक गोष्ट आपण यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे की 1990 पासून आतापर्यंत सातत्याने दिलीप वळसे पाटील हे निवडून येत आहेत. दिलीप वळसे पाटील, तुम्हाला माहिती असेल की हे शरद पवारांचे अगदी मानसपुत्र समजले जात होते. शरद पवारांचे खूप निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होतं. शरद पवारांच्या कुटुंबातीलच एक घटक असं त्यांची एक ओळख होती. आणि ते शरद पवारांना सोडून गेल्यानंतर खूप लोकांना धक्का बसला होता. आणि दिलीप वळसे पाटील शरद पवारांना कसे काय सोडू शकतात अशी एक चर्चा झाली होती. परंतु माझं जे त्याच्यामधलं एक मत आहे की दिलीप वळसे पाटील शरद पवारांना वैतागून सोडून नाही गेले, तर रोहित पवार आणि त्यांचा एक संघर्ष निर्माण झाला होता. आणि हा संघर्ष निर्माण झाला होता डिंभे धरणाच्या पाण्यावरून. रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडून येतात, नगर जिल्ह्यातील आहे. आणि आपल्याला जर माहिती असेल तर कुडी प्रणाली जी आहे, त्या कुडी प्रणालीचं पाणी हे नगर जिल्ह्यात जातं. या धरणाच्या पाण्यावरून त्यांचा संघर्ष निर्माण झाला होता. आता त्यामध्ये एक दुसरी गोष्ट, यावेळी शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांची बाजू घेतली की रोहित पवारांची? आता आपल्याकडे म्हणतात की म्हणजे मुलासारखा आहे, पण मुलासारखा आहे परंतु मुलगा नसतो. तर त्यामुळे कदाचित शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांची बाजू घेतली नसेल. त्यामुळे दिलीप वळसे पाटील नाराज होते. आणि शेवटी इतकी वर्ष त्यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात काम केलेलं होतं. त्याच्यामुळे शरद पवारांच्या विरोधात जाऊनही तेथील जनतेसाठी काम करणं हे मला वाटतं त्यांनी त्याला प्राधान्य दिलं असेल आणि त्यांनी अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण म्हणजे रोहित पवार हे एकमेव कारण असेल की अन्य काही कारण असतील? वळसे पाटलांच्या संदर्भानं काही केंद्रीय तपास यंत्रणा किंवा अशा काही गोष्टी होत्या? वळसे पाटलांच्या बाबत आत्तापर्यंत तरी, म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर अजित पवारांसोबत गेलेल्या अनेक नेत्यांबाबत काही ना काही आरोप झाले, परंतु वळसे पाटलांवर एकही आरोप झालेला नाही, आजपर्यंत तरी झालेला नाही. तो भारतीय जनता पक्षाकडूनही कधी करण्यात आला नाही, शिवसेना जी होती त्यांच्याकडूनही करण्यात आला नाही. उलट आंबेगाव तालुक्यामध्ये प्रचंड संघर्षाचं राजकारण होतं. शिवाजीराव आढळराव पाटील माजी खासदार हे आंबेगाव तालुक्यातले, त्यांचं आणि एकेकाळचे ते दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव एकेकाळचे मित्र, परंतु एकेकाळचा मित्र कट्टर दुश्मन झाला. पण त्यांनीही वळसे पाटलांवर कधी अशा पद्धतीचे आरोप केले नाहीत. तर त्याच्यामुळे वळसे पाटलांच्या इकडे जाण्यामागे तशा पद्धतीचं काय असेल असं मला वाटत नाही. मुळामध्ये पुणे जिल्ह्यातलं विशेषतः प्रत्येक मतदारसंघातली तुमची चांगली माहिती आहे, चांगला अभ्यास आहे. तर निवडणुकीत निवडून येण्याच्या दृष्टीनं जी काही तिथली गणित आहे ते तुम्हाला बारीक त्यात सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर नेमकं काय परिस्थिती आहे, आत्ता काय परिस्थिती आहे तिथं? आत्ता खरं सांगायचं तर काय झालेलं आहे की शरद पवारांचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अनेकांना आमदारकीची स्वप्न पडू लागली.
अगदी साधे कार्यकर्ते होते, त्यांनाही असं म्हणजे वाटलं अनेकांच्या संधी वाढल्या. संधी वाढल्या आणि आमदारकीची स्वप्नच पडू लागली. आणि याच्यामध्येच एक नाव आहे ते देवदत्त निकम. देवदत्त निकम हे वळसे पाटलांचे अगदी जवळचे कार्यकर्ते होते. म्हणजे एका गावचे नागापूर नावाचं एक गाव आहे तिथे, त्या नागापूरच्या सरपंच पदापासून त्यांनी सुरुवात केली आणि वळसे पाटलांनी अत्यंत विश्वासाने 10 वर्ष त्यांचा जो भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे त्याची धुरा त्यांच्याकडे दिली होती. त्याचे अध्यक्ष म्हणून ते काम करत होते. परंतु शेवटी कसं होतं की राजकारणात प्रत्येकाला महत्वाकांक्षा असतात आणि वळसे पाटलांच्या समोर आपण टिकू शकत नाही असं त्यांना माहितीच होतं. परंतु जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि शरद पवारांना त्या तालुक्यात किंवा त्या मतदारसंघामध्ये दुसरा कुठलाही नेता मला वाटतं त्यांच्याकडे आला नसता, त्याच्यामुळे देवदत्त निकम ही त्यांची फर्स्ट चॉईस होती आणि तेवढीच चॉईस होती. पण मुळात देवदत्त निकम पवारांचा जरी पाठिंबा असला, एक विशिष्ट राजकीय वातावरण आहे असं आपण जरी राज्यात म्हटलं, तरी आंबेगावमध्ये तशी परिस्थिती आहे का? देवदत्त निकम तेवढी लढत देऊ शकतील? देवदत्त निकम मला वाटत नाही लढत देऊ शकतील. याचं कारण आहे की वळसे पाटलांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहराच बदलून टाकले. मुख्य म्हणजे घोड नदी जी तिथून वाहते, त्या घोड नदीवर बंधारे. आंबेगाव तालुका हा एकेकाळी तसा दुष्काळी मानला जात होता, म्हणजे पाऊस खूप पडत असला तरी दुष्काळी मानला जात होता. परंतु वळसे पाटलांनी अगदी 90 पासून ते आमदार आहेत आणि 90 पासूनच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी खूप कामं केली. म्हणजे जर तुम्ही आता आंबेगाव तालुक्यामध्ये जर तुम्ही म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश करता तिथपासून तो बदल जाणवतो की नदीवर बंधारे आहेत, सगळीकडे ऊस शेती फुललेली आहे, भाजीपाला फुललेला आहे. तर याच्यामुळे तिथल्या लोकांच्या राहणीमानात, तिथल्या लोकांच्या जीवनमानात वळसे पाटलांनी जे काही काम केलं तर त्याचा खूप मोठा सहभाग आहे. आणि या सगळ्यामुळे मला असं वाटतं की लोक शेवटी कसं असतं की राजकारणाच्या बाजूला, परंतु आर्थिक जे हितसंबंध असतात किंवा एखाद्या माणसाने आपल्याला आर्थिकदृष्ट्या समृद्ध केलं तर लोक वळसे पाटलांना फार त्रास होईल असं मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट की वळसे पाटलांचे जे अगदी कट्टर विरोधक जे म्हटले जातात, शिवाजीराव आढळराव पाटील, हे आता त्यांच्या बाजूने आहेत. म्हणजे लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला, परंतु आता वळसे पाटलांच्या बाजूने शिवाजीराव आढळराव पाटील आहेत. आंबेगाव तालुक्याचं राजकारण हे द्विध्रुवीय राजकारण होतं. म्हणजे एका बाजूला आढळराव, एका बाजूला वळसे पाटील. आता देवदत्त निकम हा तिसरा कोण झालेला आहे, परंतु हा कोण मला वाटत नाही की तो तितकासा प्रभावी ठरेल. याचं कारण आत्ता ज्या पद्धतीने ते सगळे करतायत, म्हणजे परवा दिवशी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा होती. या सभेमध्ये देवदत्त निकम यांनी गोंधळ घातला अशा बातम्या आल्या. तर त्यांना काय करायचं की त्यांना तो विरोध दर्शवायचा आहे, परंतु लोकांमध्ये त्यांचं कितपत स्थान आहे याबद्दल. मुळामध्ये तुम्ही आढळरावांचं सांगितलं. आढळराव आणि वळसे पाटील हे एकेकाळचे खूप जवळचे मित्र, मात्र मधल्या 15-20 वर्षाचा त्यांचा जो काही राजकीय संघर्ष झाला, दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्यात. आता वळसे पाटलांना जेव्हा गरज आहे तेव्हा खरोखरच मनापासून आढळराव मदत करतील. मनापासून जरी मदत केली नाही तरी शिवाजीराव आढळराव समोर उभे नाहीत, हा एक महत्वाचा मुद्दा येतो. कारण आजपर्यंत आंबेगावची जनता जी आहे ना ती अत्यंत हुशार जनता मानली जाते. त्यांनी आजपर्यंत म्हणजे अगदी ह्या 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तर त्यांनी असं ठेवलं होतं की आंबेगावमध्ये वळसे पाटलांना साहेब असं म्हटलं जातं आणि शिवाजीराव आढळराव यांना दादा म्हटलं जातं. तर दादांनाही मतदान करायचं, वळसे पाटलांनाही मतदान करायचं. आणि आजपर्यंतच्या राजकारणात हे दोघे कधीही समोरासमोर आले नाहीत. एकदा आढळराव यांच्या पत्नी कल्पना आढळराव वळसे पाटलांच्या विरोधात उभ्या होत्या, तर त्यावेळी लोकांनी वळसे पाटलांनाच मतदान केलं होतं. म्हणजे लोकसभेला आढळराव आणि विधानसभेला वळसे पाटील असं ते समीकरण गेले 15-20 वर्ष तरी तिथल्या लोकांचं ते ठरलेलं आहे. पण मुळामध्ये या निवडणुकीमध्ये वळसे पाटील उभे राहतील की त्यांची मुलगी किंवा त्यांचा पुतण्या यांच्यापैकी कोण येईल? मला असं वाटतं की अजित पवार गट जो आहे तो ती रिस्क घेणार नाही. कारण शेवटी वळसे पाटील जेव्हा मैदानात असतील तर तेव्हा ज्या पद्धतीने ते वातावरण तयार होईल ते कदाचित पूर्वा वळसे पाटील किंवा विवेक वळसे पाटील किंवा दुसरा कोणी अन्य नेता असेल तर ते होणार नाही. याचं कारण तिथल्या लोकांची वळसे पाटलांवर अगदी भक्ती आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि वळसे पाटलांची ती भक्ती ही अजित पवारांच्या गटासाठी फार महत्वाची ठरणार आहे. आणि वळसे पाटलांना म्हणजे वळसे पाटलांचं एक विशेष तुम्हाला सांगतो की ते साधारणतः तुम्ही जर ऐकलं असेल तर ते कधी अशी प्रक्षोभक विधानं केली आहेत, कुणावर आरोप केलेत, कुणावर काय केलेत असं ते करत नाहीत. ते आपले काम करत राहतात. तर त्याच्यामुळे त्यांची एक इमेज तयार झालेली आहे. पण मुळामध्ये हे झाला आपण शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट त्यांचे उमेदवार या संदर्भाने बोललो. तिथं शिवसेनेची खरंच किती ताकद आहे पूर्वीपासून? शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना या नाही, मी पहिल्यांदा सांगतो की हे आंबेगाव तालुका जो आहे तो जेव्हा शिवसेना भाजप युती होती तर त्या युतीच्या काळामध्ये तो शिवसेनेकडे गेला होता. त्याच्यामुळे भाजपची तिथे अजिबातच ताकद नाही. शिवसेनेची तिथे ताकद आहे याचं कारण आंबेगाव तालुक्याचं जे अर्थकारण आहे हे अर्थकारण मुंबईशी जोडलेलं आहे.
आंबेगाव तालुक्यातील अनेक घरातील मुलं मुंबईत आहेत. आंबेगाव तालुक्यातील शेतीमाल जो आहे तो मुंबईच्या मार्केटमध्ये जातो. यामुळे तिथे शिवसेनेची पहिल्यापासून ताकद आहे. शिवसेनेचे अविनाश रहाणे नावाचे नेते होते, त्यांनी एकदा वळसे पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. परंतु शिवसेनेची तितकी ताकद नाही की त्याचा फायदा देवदत्त निकम यांना होईल. कारण आता तिथे जी शिवसेना आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाची जी शिवसेना आहे, तर त्याचं अगदीच नगण्य अस्तित्व आहे. अगदी काही गावांपुरती त्यांची पॉकेट्स आहेत, परंतु असं अगदी पूर्ण विधानसभेवर प्रभाव पाडेल असा कुठलाही आढळरावांच्या रूपानं जी एकनाथ शिंदेची शिवसेना आहे तिचं साधारणपणे अस्तित्व काय, म्हणजे मतांच्या अगदी थेट मतांच्या ह्याच्यात विचारतो किती आढळरावांमुळे किती एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणण्यापेक्षा आढळरावांची शिवसेना म्हणण्यापेक्षा आढळरावांचा एक वेग, कारण आढळरावांचा तिथे एक मतदार आहे. म्हणजे बैलगाड्या शर्यती असो किंवा काही वेगवेगळे कार्यक्रम असो, आढळरावांची एक पतसंस्था आहे, ती खूप चांगलं काम करते. आढळरावांची एक शाळा आहे. तर या सगळ्या ह्याच्यामधून आढळराव यांना मानणारा एक खूप मोठा वर्ग तिथे आहे. आणि तो वर्ग जर आढळराव समोर नसतील तर तो वळसे पाटलांकडे जाणार आहे. याचं कारण आढळराव आणि वळसे पाटील यांनी सोबत काम केलं. म्हणजे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना जो मी म्हटलं मागाशी, तर त्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये शिवाजीराव आढळराव आणि दिलीप वळसे पाटील यांचं दोघांचं योगदान आहे. त्यामुळे जर साहेब दादा नसतील तर साहेब हाच तिथला महत्वाचा मुद्दा आहे. पण एकूण दिलीप वळसे पाटलांचं एकूण जे राजकारण तुम्ही म्हणता तसं की ते अत्यंत शांतपणे, आक्रमकता बिलकुल नाही, पण शांतपणे आपलं काम करत राहणं. बरोबर. तुम्ही म्हटलं तसं 1990 पासून ते आमदार आहेत. तर असं होऊ शकतं का की ही निवडणूक, म्हणजे मी असं का विचारतो तर मधल्या काळात अशी एक चर्चा होती की वळसे पाटील निवडणूकच लढवणार नाहीयेत, काही त्यांच्या तब्येतीचं कारण होतं किंवा काही अन्य कारण असतील. पण मग असं होऊ शकतं का की माझी शेवटची निवडणूक आहे, यानंतर मी निवडणूक लढवणार नाहीये आणि याचा फायदा निश्चितपणे त्यांना पवारांनी किती जरी ताकद एका बाजूने लावली तर त्यांना ही माझी शेवटची निवडणूक आहे या भूमिकेचा काही फायदा होऊ शकेल? निश्चित फायदा होईल. कारण याचं कारण असं आहे की मी जे बघायची म्हटलं की तिथल्या लोकांची त्यांच्यावर भक्तीच आहे. आणि जर साहेबांची शेवटची निवडणूक असेल तर साहेबांना धोका द्यायला नको अशी तिथल्या जनतेची इच्छा असेलच. पण एक गोष्ट मला म्हणजे त्याच्यामध्ये सांगायची आहे की वळसे पाटलांची निवडणूक जी आहे तर ही निवडणूक, आत्ताची निवडणूक ही वळसे पाटील विरुद्ध शरद पवार अशी होणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये लोकांनी जर विचार केला तर वळसे पाटील यांच्याकडे मला असं वाटतं की जास्त गुण दिसतात. आणि आणखी एक यातला मुद्दा की वळसे पाटील हे शरद पवारांमुळे आहेत. हा एक आंबेगाव तालुक्यात किंवा राज्याच्या राजकारणात, की राज्याच्या राजकारणात की वळसे पाटील हे शरद पवारांचे मानसपुत्र, शरद पवारांनी वळसे पाटलांना राजकारणात आणलं, हे थोडंसं चुकीचं आहे. याचं कारण वळसे पाटलांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील हे 1962 ते 67 या काळामध्ये आंबेगाव विधानसभेचे आमदार होते. त्या काळात मला वाटतं शरद पवार जरी राजकारणात असले तरी राजकारणात तितकेसे प्रभावी नव्हते किंवा पुणे जिल्ह्याच्या राजकारणात तर तेवढेसे प्रभावी नव्हतेच. त्यामुळे वळसे पाटलांच्या घराण्याचं पहिल्यापासून आंबेगाव तालुक्यात काम आहे आणि दत्तात्रय वळसे पाटलांचा वारसा ते चालवत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे देवदत्त निकम यांच्याबद्दल जर आपण विचार केला तर देवदत्त निकम यांचं संपूर्ण राजकारण जे आहे ते आतापर्यंत त्यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असो, त्यांनी एक निवडणूक वळसे पाटलांच्या विरोधात जाऊन लढली होती आणि ती जिंकली होती, ती मार्केट कमिटीची निवडणूक. परंतु या सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि पूर्ण सार्वत्रिक निवडणूक यामध्ये खूप मोठा फरक असतो आणि ती निवडणूक लढण्याचं तंत्र मंत्र ही वेगवेगळे असतात आणि ते तंत्र मंत्र 6 वेळा निवडणूक लढलेल्या वळसे पाटलांना जास्त माहिती. येस, खूप धन्यवाद अविनाशजी. आंबेगाव विधानसभेची खूप चांगल्या पद्धतीनं विश्लेषण, अगदी नेमकी माहिती अविनाशजींनी आपल्याला दिलेली आहे. खूप धन्यवाद. या पुढच्या काळात विधानसभेचा आखाडा आपण असा सुरू ठेवणार आहोत. उद्या वेगळ्या मतदारसंघाविषयी आपण बोलूया. तोपर्यंत धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.